सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी 40 फुटावर जरी आली असली तर आपण पाहू शकता दत्तनगरमध्ये जे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे ते जैसे ते परिस्थिती आहे। दत्तनगरमधील जवळजवळ 80 ते 90 घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। या घरामध्ये अजूनही माणसं पाणी कमी होण्याची वाट बघत आहेत। एकंदरीत पाहिलं तर या लोकांना सकाळपासून ही लोक अशी वाट बघत घराच्या बाहेर येऊन गॅलरीमध्ये उभारलेले आहेत आणि कोण काय देते का याची वाट बघत आहेत। सकाळपासून यांना चहा नाश्ता असा कोणताही प्रकार या ठिकाणी मिळाला नसल्यामुळे हे या ठिकाणी थांबलेले आहेत। एक व्यक्ती चहा घेऊन जात आहे असं दिसत आहे आपल्याला। या लोकांना चहा देण्यासाठी गुडघाभर पाण्यात ही व्यक्ती आत गेलेली आहे आणि त्या लोकांना चहा देण्यासाठी ही व्यक्ती पुढं जात आहे। एकंदरीत पाहिलं तर या दत्तनगर परिसरात 70 ते 80 घरं या संपूर्ण पाण्यामध्ये गेले 4 दिवस झाले या पाण्यामध्ये आहेत। जसजशी पाण्याची पातळी वाढत होती त्यावेळेला महापालिकेनं यांना स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला होता, पण पाण्याची पातळी वाढणार नाही आणि कमी होईल या आशेपोटी ही लोक घरामध्येच राहिली। आणि आपण पाहू शकता आता त्या नागरिकांना गुडघाभर पाण्यात जाऊन या नागरिक जे घरामध्ये बसलेले आहेत त्या सर्व लोकांना चहा दिलेला आहे। अशा पद्धतीनं पाहिलं तर ह्या घरात बसलेली सर्व मंडळी पाण्याची कमी होण्याची वाट बघत बसलेले आहेत। एकंदरीत पाहिलं तर इथले काही स्थानिक महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मावशी, इथं प्रत्येक महापुराला पाणी येतं, काय महापालिकेकडे मागणी आहे तुमची? काय आम्हाला रस्ता जरा उंच करून दिला, गटरी जरा चांगल्या केल्या, पाण्याचा आम्हाला लयच त्रास आहे। म्हणजे प्रत्येक वेळेला पाणी येतेच, रस्ता जरा उंची करून दिला, गटरी चांगल्या करून दिल्या तर आम्ही राहू शकतो जरा, एवढंच, दुसरं काय नाही। प्रत्येक वर्षी असा महापुराच्या संकटाला तुम्हाला पुढे जावं लागतं? प्रत्येक वर्षी असं आहे, प्रत्येक वर्षी। आणि काय बोलायचं? नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकता पाणी ओसरायला सुरुवात जरी झाली असली तर या रस्त्याची उंची हे खोलगट असल्यामुळे खाली असल्यामुळे घरापासून हे रस्ते पूर्ण खाली आहेत आणि त्यामुळे पाणी घरामध्ये शिरायला सुरुवात होते। या ठिकाणी महापूर जेव्हा येतो त्या वेळेला या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या दत्तनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरत असतं। या रस्त्याची उंची वाढवली आणि गटारी व्यवस्थित करून दिल्या तर बऱ्यापैकी पाणी शिरणार नाही अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे। कॅमेरामन विकी सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, दत्तनगर, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।